हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड, DIYs, पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओज. चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. कुठेही बाहेर पडताना, भले ऑफिसला असेल, शॉपिंगला असेल, मार्केटमध्ये भाजी आणायला असेल, मैत्रिणींसोबत बाहेर जाणं असेल, कुठेही जायचं असेल ना, तर घराबाहेर पडताना दोन गोष्टी ज्या अतिशय चांगल्या आपल्या जवळ पाहिजेत, मजबूत, टिकाऊ, चार चौघांमध्ये आपली फजिती न करणाऱ्या, त्या म्हणजे एक चांगली चप्पल आणि दुसरी चांगली पर्स. ऐन वेळेस पायताण तुटलं की होणारी फजिती तुम्हाला माहितीच आहे. एका हातात एक, दुसरा पाय लंगडत चाललेला, अशी अवस्था आपली होते आणि चार चौघांमध्ये भरपूर हास होतं. आणि त्यासोबतच जर पर्स कुचकामी असेल, ऐन वेळेस बंद तुटला, चेन खराब झाली, काहीतरी अडकलं, कुठून तरी फाटली, अशा वेळेस होणारी फजिती पण तुम्हाला माहिती असेल. अशा वेळी असं होतं की अरे बापरे, आता मोबाईल कुठे ठेवू, चष्मा कुठे ठेवू, किंवा पैसे कशात ठेवू, कॉइन खाली पडतात ते कशात ठेवू, अजून काही जे छोटं मोठं सामान असतं पर्स मधलं ते कसं कॅरी करू. हे जर टाळायचं असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे कधीही बाहेर पडताना आपल्या जवळ असणारी एक व्यवस्थित, सुटसुटीत, वापरायला सोपी आणि ज्यामध्ये बरंच काही मावेल किंवा आपण ज्या ओकेजनला जातोय तिथे मॅच होईल अशी एक चांगली पर्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पर्सचे असे काही बेस्ट ऑप्शन की जे तुम्हाला असे कॅज्युअली कॅरी करायला किंवा ऑफिसमध्ये जाताना किंवा इतर वेळेस साध्या छोट्याशा एखाद्या शॉपिंगला किंवा फंक्शन मध्ये वगैरे असे अतिशय उपयोगी पडणारे. सोबतच एक आयडिया येईल की कोणत्या वेळी कोणती पर्स वापरावी. पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. सो फर्स्ट ऑप्शन इज एक छान अशी मोठी मजबूत शोल्डर बॅग किंवा टोट बॅग. ऑफिस साठी जात असाल तर लॅपटॉप असतो, पाण्याची बॉटल असते, चार्जर, मोबाईल, त्यासोबतच पैसे, काही सुटे पैसे, त्यासोबतच थोडंफार मेकअपचं काही सामान. पावसाळा वगैरे असेल तर छत्री किंवा रेनकोट, किंवा इतर वेळी जर तुम्ही गृहिणी जरी असाल, बाहेर पडत असाल, सोबत मुलं असतील तर मुलांचं काही छोटं मोठं सामान असतं. अगदी छोटी मुलं असतील, अजूनही माझ्या जवळ ना अद्वैची एखादी छोटी गाडी असते, एक पाण्याची बॉटल असते, बिस्किट पुडा असतो. सो असं भरपूर सारं सामान कॅरी करणारी आणि जी आपल्याला अगदी कम्फर्टेबली वापरता येईल ती म्हणजे एक छान अशी मोठी शोल्डर पर्स. माझ्याकडे या प्रकारची आहे, मस्त अशी टॅन कलरची, मळखपाऊ, कशी वापरा, कितीही वापरा, फार काही जरी खराब झाली तर फार काही दिसून येत नाही. सोबतच अगदी मजबूत बंद असणारी. एकच कप्पा आहे साधा असाच, ज्याच्यामध्ये बरंच काही सामान बसू शकतं. याच्यामध्ये एखादा छोटा पाऊच मी टाकू शकते पैशांचा, सोबतच चार्जर, मोबाईल, माझा काही लॅपटॉप वगैरे असेल, काही डॉक्युमेंट्स असतील ते पण याच्यामध्ये बसू शकतात. सोबतच ही मी जीन्सवर वापरू शकते, कुर्तीजवर वापरू शकते, कोणत्याही याच्यावर अगदी छान दिसते, कोणत्याही फॉर्मल आउटफिटवर अगदी मॅच होते आणि अगदी मजबूत. लेदर पण अगदी चांगलं आहे, वास वगैरे येतो असं अजिबात नाही. सोबतच वॉशेबल आहे, कशी वापरली, थोडीशी खराब जरी झाली, धुवून घेतली की परत आहे तशी अगदी व्यवस्थित होते. आणि अगदी बेसिक साधीशी डिझाईन आहे, त्याच्यामुळे जरी ऑफिसला जरी वापरली तरी फार अशी ग्लॉसी, फार चमचम वगैरे अजिबात वाटत नाही. एक जो छान असा सोफिस्टिकेटेड, त्यासोबतच एक मस्त फॉर्मल पण थोडासा ट्रेंडी लुक जर हवा असेल तर अशी एखादी पर्स तर तुमच्याकडे हवीच. ही आहे चुंबक या ब्रँडची. तुम्ही या ऑनलाईन पण ट्राय करू शकता. मी ही घेतली होती तेव्हा ऑनलाईनच घेतली होती आय गेस. घेऊन पण आता याला 6 महिन्यांच्या वरती झालेत. रिझल्ट खूप चांगले आलेले, मला तरी प्रचंड आवडली. सो अशी एखादी नक्की घेऊ शकता तुम्ही. सोबतच जर तुम्हाला एकच एक कप्पा असलेली वगैरे अशी नकोय, प्रत्येक कप्प्यात काहीतरी वेगळं ठेवायचे, पटकन हँडी होतं, म्हणजे पटकन घेता यावं, पटकन सापडावं असं काही ठेवायचंय, तर अशा वेळी तुम्ही अशी 2-3 पॉकेट्स असणारी अशी थोडीशी ट्रेंडी पण एखादी पर्स वापरू शकता. अशी एखादी शोल्डर बॅग जी दिसायला पण छान अशी ट्रेंडी दिसते, सोबतच कुर्तीजवर, साडीवर, जीन्सवर, कशावरही ही मी घेतली ऑनलाईन मिशोवरून, काहीतरी 400-500च्या आतमध्येच आहे. याची लिंक मला मिळाली तर मी लगेचच ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर करेन, त्यावरून तुम्ही पण ऑर्डर करू शकता. सो अशी एखादी बेसिक पर्स असेल, शोल्डर बॅग असेल ना, तर अतिशय उपयोगी होते, बरंचसं आपलं सामान इझिली कॅरी करता येतं. सेकंड ऑप्शन जो माझा प्रचंड आवडीचा आहे आणि मी शोल्डर बॅग पेक्षा हा सेकंड ऑप्शन जास्त वापरते, त्या म्हणजे स्लिंग बॅग्स, किंवा त्यालाच आपण क्रॉस पर्स असंही म्हणतो. नेहमी जर मोठी काही पर्स न्यायची नसेल, आता मी हाऊसवाईफ आहे, मी
रोज असं बाहेर पडते किंवा ऑफिसला जाते किंवा खूप सामान मला कॅरी करायला लागतं असं नाहीये. मग भाजीला जाताना किंवा मुलाला शाळेतून घ्यायला जाताना किंवा आणखीन छोट्या मोठ्या एखाद्या कामाला जाताना नेहमी अशी मोठी शोल्डर बॅग घेण्यापेक्षा किंवा अगदी मला एक 10-15 मिनिटात कुठेतरी जाऊन यायचंय अशा वेळी मोठी बॅग कॅरी करण्यापेक्षा अशी एखादी स्लिंग बॅग जी प्रचंड उपयोगी पडते. गाडीवर वगैरे जर तुम्ही जात असाल तर अशा वेळी मग शोल्डर बॅग घेण्यापेक्षा अशी स्लिंग बॅग अतिशय उपयोगी पडते. पटकन अशी एखादी क्रॉस पर्स अडकवली की ती हातात सारखं येण्याची किंवा पडेल का वगैरे अशी काही भीती नाही. व्यवस्थित बसते, हात मोकळे राहतात आणि कोणतेही आपल्याला काम करायचं असेल किंवा सोबत मुलाला हाताला धरायचे किंवा हातात काही बॅग्स असतील अशा वेळी या पर्स प्रचंड उपयोगी पडतात. फोन बसतो याच्यामध्ये, आपला पर्स, पैसे बसतात, काही कॉइन वगैरे असतील असे बसतात. याच्यामध्ये 2-3 कप्पे मिळतात. सो अशी साडीवर घेतली किंवा ड्रेसवर घेतली, कुर्तीजवर, जीन्सवर, कशावरही अगदी छान दिसते. सोबत वापरायला सोपी, याला हँडल पण आहे प्लस बेल्ट पण आहे. जर मला याची स्लिंग म्हणजे प्रत्येक वेळी हा बेल्ट नको असेल, अशी क्रॉस अडकवायची नाहीये, कुठेतरी अगदी निवांत असं कॅज्युअली फिरायला जाताना वगैरे हवी, अशा वेळी मग मी याचं बेल्ट काढून टाकते आणि फक्त ही अशी हँडी वापरते. बॅग्स घेताना ना कोणतीही तुम्ही मोठी घ्या, शोल्डर बॅग घ्या, स्लिंग बॅग घ्या, छोटे क्लच घ्या, काही घेताना सगळ्यात मस्ट म्हणजे त्यांच्या चेन चेक करायच्या. चेन अतिशय चांगल्या हव्या, सोबत बेल्ट अतिशय चांगले हवे, नाहीतर काही सामान टाकलं की लगेचच ते बेल्ट हातात येतात आणि मग आपला भयानक पचका होतो. असं होऊ नये म्हणून बॅग्स चेक करताना त्यांच्या चेन बघायच्या, बेल्ट बघायचे, त्यांची बटनची वगैरे क्वालिटी बघायची आणि मग बॅग परचेस करायची. स्लिंग बॅग आवडत असल्यामुळे स्लिंग मध्ये माझ्याकडे हा एक ऑप्शन आहे. मस्त वारली पेंटिंगची अगदी छान वॉशेबल कॉटनची बॅग आहे. धुतली वगैरे की परत आहे तशी छान दिसते आणि कशावरही वापरता येते. मस्त मोठाच्या मोठा बेल्ट आहे. ही मी ऑनलाईन नाही घेतलेली, ही शॉप परचेस आहे. अशा तुम्हाला खूप साऱ्या मिळून जातील अगदी कुठेही. या पण तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे कलर मिळतात, व्हरायटी मिळतात, वेगवेगळे पॅटर्न मिळतात. सोबतच स्लिंग मध्ये आणखीन एक माझ्याकडे, ही मी बऱ्यापैकी जीन्सवर वगैरे वापरते, त्यावरती ही जास्त छान दिसते. नंबर 3 जे आपल्या सगळ्या बायकांकडे असायला हवं ते म्हणजे मस्त एखादं छान असं चमचमतं क्लच किंवा बटवा. आता क्लच म्हणजे कसं, तर हे असं हँडी पकडता येणार, छान असं सिल्वर मध्ये असेल, गोल्डन मध्ये असेल. जेव्हा आपण मस्त अशा भारी भारीच्या साड्या घालतो किंवा छान असे फ्लोई अनारकली घालतो एखाद्या फंक्शनला किंवा लग्न कार्याला किंवा असं छान तयार होऊन बाहेर कुठे जायचं असतं, त्यावेळी हे क्लच प्रचंड उपयोगी पडतात. एकच एखादी टॅन कलरची अशी शोल्डर बॅग किंवा आपण नेहमी वापरतो ती स्लिंग बॅग, ती साडीवर अजिबात छान दिसत नाही. साडीवर जर काही छान ऑप्शन पाहिजे असेल ते म्हणजे असे क्लच. त्यामध्येच मी एक सिल्वर घेतलाय, जेव्हा मला काही ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे मॅच करायची असते तशा टाईपच्या साड्यांवर जाणारा हा सिल्वर टाईपचा. आणि ऑलमोस्ट सगळ्या गोल्डन कलरच्या साड्यांवर ज्यांच्यामध्ये गोल्डन टोन आहे, सगळ्या तशा प्रकारच्या ड्रेसेसवर जे मी खूपदा वापरते तो असा एखादा गोल्डन क्लच. हा पण तुमच्याकडे असायलाच हवा. खूप साऱ्या ड्रेसवर, साड्यांवर तुम्ही इझिली वापरू शकता. दिसायला अगदी छान दिसतो, मस्त फंक्शनल आहे. घेतानाच मी डोक्यात तसं ठेवूनच घेतलं होतं की मला हा फंक्शनलच वापरायचा आहे, त्याच्यामुळे ते साधासा मस्त हातात पकडू शकता. किंवा याला पण मस्त चेन दिलेली आहे, अडकवून टाकला, हात रिकामे, गप्पा मारायला किंवा कोणत्याही गोष्टीला, जेवायला, खायला, लग्न कार्यात कुणाला गिफ्ट द्यायला हात रिकामे राहतात. सोबतच याच्यामध्ये मोबाईल बसतो, पैसे बसतात. आपल्याला अशा वेळी फक्त इतकंच तर ठेवायचं असतं बॅगमध्ये. सो असा एखादा क्लच पण तुम्ही नक्की घेऊन ठेवू शकता. आणखीन एक आपल्याकडे मस्ट असायलाच हवी ती म्हणजे सॅचल बॅग किंवा हँड पर्स. त्याच्यामध्ये माझ्याकडे हा ऑप्शन आहे, माझी अत्यंत फेवरेट, ही शॉप परचेस आहे. वापरायला अतिशय सोपी, याला पण बेल्ट आलेला आहे, पण ऑलमोस्ट मी याला अशी हँडीच वापरते. ही पण जेव्हा मला वन पीस वगैरे वापरायचे असतात त्यावेळी मी वापरते किंवा मग साड्यांवर वापरते. ज्यावेळी मग कुठं फंक्शनला एखाद्या गेले जिथं मला फक्त असं निवांत बसून राहायचंय किंवा फक्त असं छान हाय हॅलो इतकंच आहे किंवा माझ्या डोक्यावर स्वतःवर काही काम नाहीये, अशा वेळी अशा हँडी बॅग प्रचंड उपयोगी पडतात आणि त्या खूप स्टायलिश आणि छान पण दिसतात. सो अशी एखादी सॅचल बॅग किंवा अशी एखादी हँड पर्स आपल्याकडे हवीच, जी साड्यांवर वगैरे कशावरही अगदी छान दिसेल. कलर चॉईस करताना शक्यतो फार असे ब्राईट किंवा फार असे चमचमते कलर चॉईस करायचे नाही. थोडेसे असे रस्टी किंवा थोडे डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक किंवा असे व्हाईट मध्ये किंवा थोडेसे जे टॅन कलर येतात असे चॉईस करायचे, म्हणजे ते बऱ्याच आपल्याला ड्रेसवर, साड्यांवर वगैरे छान इझिली वापरता येतात आणि ते मॅच पण होतात. आणि लास्ट म्हणजे आपल्या सगळ्यांकडे हवीच ती म्हणजे एक छोटासा असा क्यूटसा असा मिनी पाऊच किंवा एक छोटीशी अशी मिनी पर्स.
हिला मी स्लिंग सारखी वापरतेय सध्या, कारण याला बेल्ट्स पण दिलेले आहेत. पण ऑलमोस्ट ही मी जेव्हा वापरते बेल्ट्स काढून, तेव्हा जेव्हा मी मोठी शोल्डर बॅग वापरते त्याच्यामध्ये ही छोटी पर्स मी टाकून देते. याच्यामध्ये मग फक्त थोडेसे पैसे आणि मोबाईल किंवा मग याच्यामध्ये कार्ड्स ठेवते मी, किंवा हेडफोन वगैरे जर ठेवायचे असतील, त्यांची गुंतागुंती होऊ नये असं वाटत असेल ते तुम्ही याच्यामध्ये कॅरी करू शकता. किंवा असे अगदी जे छोटे छोटे पाऊच मिळतात, आता अगदी हेडफोनचा पाऊच मिळतो, कॉइन्ससाठी छोटासा पाऊच मिळतो, तसे काही ऑप्शन तुम्ही घेऊन ठेवू शकता. म्हणजे आपल्या मोठ्या बॅग मध्ये ज्यांना जास्त कप्पे नाहीयेत अशा पर्स मध्ये ते छोटे पाऊच तुम्ही टाकू शकता. फार अशी सरमिसळ होत नाही. एक काहीतरी हुडकायला गेलं, हात घातलं की अलिबाबाच्या गुहेसारखं सगळंच हातात येत नाही. असं जर टाळायचं असेल तर मग असे छोटे छोटे पाऊच वापरायचे. कॉइन एखाद्या छोट्या पाऊच मध्ये, त्यानंतर हेडफोन एखाद्या छोट्या पाऊच मध्ये, सोबतच पैशाचं एक सेपरेट अशी छोटीशी पर्स त्या मोठ्या पर्स मध्ये टाकलेली. अशा वेळी मग फार कन्फ्युजन होत नाही, पटकन हाताला गोष्टी सापडतात आणि चिडचिड अजिबात होत नाही. सो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण बघितले पर्सचे काही अगदी छान आणि प्रचंड उपयोगी येणारे असे ऑप्शन. तुम्ही हे ऑप्शन नक्की ट्राय करा. ट्राय करा म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही बॅग घ्यायला जाणार आहे किंवा पर्स घ्यायला जाणार आहे तेव्हा हे ऑप्शन डोक्यात ठेवून जा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की परचेस करताना कशा प्रकारची पर्स घ्यावी किंवा कशा प्रकारची बॅग घ्यावी. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. थँक्यू.